नमस्कार मंडळी, कशा आहात? तर चला आज बनवूया मस्त अशी सुरमई फ्राय. तर त्यासाठी इथे मी सुरमई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याला आता मसाला पण लावून घेऊयात. तर इथे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, थोडीशी काळी मिरी घेतली, आलं लसूण पेस्ट घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला सर्व हे माशाच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी सर्व माशांना लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता हे अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता एक तवा घेतलेला आहे. तव्यामध्ये तेल घालायचं, छान आपल्याला मासे छान भाजून घ्यायचे आहेत. छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मासे भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एका साईडून आपले मासे झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडून सुद्धा भाजून घेणार आहोत. तर बघू शकता आपले छान मासे आपले खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. तिथे एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे. अशाच प्रकारे मी सगळे मासे भाजून घेणार आहे. खूप छान लागते, खूप सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.